गाणं म्हणून बरं का आता. माझ्या बरं म्हणता ना तुम्ही सगळे आता. पतुरालय पतरायाचं मला ग काय काय सांगू वाचायला ग. पतुरालय पतरायाचं मला ग वाचायला काय काय सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचायला काय बाई सांगू तुला ग. पतुरालय पतरायाचं मला ग वाचायला काय काय सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचायला काय बाई सांगू तुला ग. शाळेत कधी मी गेलीच नाही आईने केली माझ्या लग्नाची घाई. हिच्या लग्नाची घाई आईने केली हिच्या लग्नाची घाई. शाळेत कधी मी गेलीच नाही आईने केली माझ्या लग्नाची घाई. आईने केली हिच्या लग्नाची घाई आईने केली हिच्या लग्नाची घाई. सासू ननंद अडाणी म्हणतात मला ग वाचायला काय काय सांगू तुला ग. सासून ननंद आडाणी म्हणतात हिला ग वाचायला काय बाई सांगू तुला ग. पतूर आले पतरायाचं मला ग वाचायला काय काय सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचायला काय बाई सांगू तुला ग. पतूर आले पतरायाचं मला ग वाचायला काय काय सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचायला काय बाई सांगू तुला ग. निघाले एकदा मी माहेराला बोर्ड गाडीचा वाचाय येईना. बोर्ड गाडीचा वाचाय येईना बोर्ड गाडीचा वाचाय येईना. निघाले एकदा मी माहेराला बोर्ड गाडीचा वाचाय येईना. बोर्ड गाडीचा वाचाय येईना बोर्ड गाडीचा वाचाय येईना. कंडक्टर दादा दोंडाती करतोय मला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. कंडक्टर दादा दमदाटी करतोय हिला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. कंडक्टर दादा दोंडाती करतोय मला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. कंडक्टर दादा दमदाटी करतोय हिला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. पतूर आलंय पतरायाचं मला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. पतूर आलंय पतरायाचं मला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. पतुरालय पतिरायाचं हिला ग वाचाय येईना काय बाई सांगू तुला ग. मंडळी पहा बरं मला वाचता येत नव्हतं तर केवढा मोठा अनर्थ झाला. उगीच मी केवढा आगनतांडव केला आणि जीवाला केवढी माझ्या लई झाली बाई. वाचता आला असतं तर असं कुठाना घडला नसता. चला बरं आता आपण ना आता सगळे मिळून बरं का उद्यापासून शाळेत जायचं. नाही तर आपली मोठाली मुलं आहेत ना गल्लीत त्यांच्याकडून आपण शिकू. पण शिकायचं म्हणजे शिकायचं. बघा आता बाई हो हो शाळेमध्ये 9 साक्षरता अभियान राबवलेले आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि शिकू शकता. काही अडचण आली तर आम्ही आहोतच. मुले आहोत शिक्षिका आहेत सर्व आहेत. फक्त शिकायचं तेवढं मनावर घ्या तुम्ही. पण आता असं आहे बघा संचला शेतातून यायचं खायचं प्यायचं आणि निजायचं आणि केव्हा शिकायचं बरं. तुम्ही असंच झोपून राहाल मग. अगं ताराबाई मनावर घ्यायचं. अगं ताराबाई मीराबाई आपण सगळेजण संध्याकाळी 1 तास घेऊन मॅडमकडे शिकायला जाऊ. हो मॅडम आम्हाला शिकवायला चाललं तुम्ही का नाही. चला मग आपण सगळ्यांनी 1 तास संध्याकाळी घेऊ आणि मॅडम आपल्याला शिकवायला येते. होय ग बाई बरं आहे का जायचंय का परत जायचंय का. आपण आजपासूनच जाऊ हा. मग आता मॅडम म्हणतात ना की आपण निजलो तर काय निजतो. मग आपल्याला काहीच यायचं नाही. जगातले व्यवहार कळायचे नाही ऑनलाईन कळायचं नाही बँकेचा व्यवहार कळायचं नाही काहीच यायचं नाही. आणि मग आपण साडी आणि दागिने कशाचे घ्यायचे बाया है ना. मग सगळं वांदच व्हायचं. त्याच्यासाठी तरी आपल्याला शिकायला पाहिजे बरं का. बरं आता मग आता खरं शिकायचं ठरलंय बरं का आपलं. ना माझं मग आता अक्षर कळे अक्षर कळे अक्षर कळे. माता होईल शिक्षित तर कुटुंब होईल सुरक्षित. माता होईल शिक्षित तर कुटुंब होईल सुरक्षित. साक्षरतेचा एकच संदेश साक्षरतेचा एकच संदेश. अज्ञान संपून सुखी होईल देश. अज्ञान संपून सुखी होईल देश. साक्षरतेचा एकच संदेश अज्ञान संपून सुखी होईल देश. धन्यवाद.